काय बनलाय तू? लक्ष्मण. लक्ष्मण. वा वा वा, जय श्रीराम. जय श्रीराम. मस्त दिसतोय बरं का. मंगल भवन अमंगल हारी ग्रहु सुदसलति अचर विहार राम सिया राम जय जय राम 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 मेरे तन मन धड़कन में सिया राम राम है मन मंदिर के दर्पण में सिया राम है तू ही सिया करा. गाईज, सगळ्या मुलांना डान्स करून दम लागला असेल म्हणून त्यांच्यासाठी एनर्जी ड्रिंक म्हणून मसाला दूध आहे. जसं की गाईज तुम्हाला माहिती, आज आहे 22 जानेवारी. सर्वात मोठा दिवस आहे आज मित्रांनो. महाराष्ट्रात नव्हे तर देशात नव्हे तर संपूर्ण जगात श्रीरामांचा गजर होणार आहे आज मित्रांनो. आणि मित्रांनो, आज असं पहिल्यांदा झालं की गावात एवढा मोठा कार्यक्रम होतोय की काही सांगायलाच नको. आणि लय मजा येणार मित्रांनो. गाईज, संध्याकाळची वेळ आहे आणि मंदिरामध्ये 1111 दिवे लावलेले आहेत. तर ते बघण्यासाठी आपण जाणार आहे. दीपोत्सव आहे. जय श्रीराम. सो हे गाईज, मी आहे प्रतीक गाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंगच्या दुनियेमध्ये. या दुनियेचं नाव आहे प्रतीक ब्लॉग्स. जसं की गाईज तुम्हाला माहिती, आज आहे 22 जानेवारी. सर्वात मोठा दिवस आहे आज मित्रांनो. महाराष्ट्रात नव्हे तर देशात नव्हे तर संपूर्ण जगात श्रीरामांचा गजर होणार आहे आज मित्रांनो. आज खूपच महत्वाचा दिवस आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघा मित्रांनो. जास्त काय बोलता नाही येणार ब्लॉग मध्ये, कारण भरपूर गाणी वगैरे वाजतील, कीर्तन वगैरे असणार आहे. त्यामुळे मी काय त्याच्यात बोलणार नाही. फक्त तुम्ही बघायचं काम करा. आमच्या गावात मस्त कार्यक्रम होणार मित्रांनो. रात्रीपासूनच तयारी सुरुवात झालेली आहे पूर्ण. चल गाईज, हे बघू शकता तुम्ही. हे रात्रीचंच केलेलं आहे सगळ्या गावातल्या लोकांनी. रात्रीचंच रांगोळी वगैरे काढून व्यक्ती केलेली आहे सगळी. अख्ख्या रोडने, खोरमध्ये अख्ख्या रोडने बघू शकता तुम्ही. अरे वा 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 वा, जय श्रीराम. जय श्रीराम. काय बनलाय तू? लक्ष्मण. लक्ष्मण. वा वा वा, जय श्रीराम. जय श्रीराम. मस्त दिसतोय बरं का. ओके, नाईस. आंबर, काय म्हणतोस? काय नाही. गाईज, फुल तयारी चालू आहे इकडं तिकडं. आता डीजे चालू होईल थोड्याच वेळात. प्रभात फेरी पण चालू होईल. फुल धिंगाणा असणार आहे. मस्तपैकी डीजे आलाय.
आपल्यासाठी दूध आणले. धन्यवाद, थँक्यू. तुझं नाव काय? समीर. समर्थ समर्थ बिस्किट. ओके, डन, थँक्यू. गाईज, सगळ्या मुलांना डान्स करून दम लागला असेल म्हणून त्यांच्यासाठी एनर्जी ड्रिंक म्हणून दूध आहे, मसाला दूध आहे, फुल एनर्जी आणि बिस्किट पण आहे. मसाला दूध आणि बिस्किट आहे. तर आता आपण पण नाश्ता करून घेऊ. आणि मित्रांनो, आज असं पहिल्यांदा झालं की गावात एवढा मोठा कार्यक्रम होतोय की काही सांगायलाच नको आणि लय मजा येणार मित्रांनो. डीजे बीजे आता कान बंद पडल्यात. आता जरा आता मंदिरात जाऊ आणि मंदिरात काहीतरी मला वाटतंय आता कीर्तनाचा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर महाप्रसाद असणार आहे, त्याच्यानंतर मजा येणार आहे. चला, दमलोय जरा, कामं पण चालू आहेत मंदिराचं साल आपल्याकडे असल्यामुळं. चला. हॅलो, नाही कान चौदा वर्षाचा वनवास श्रीरामांनी भोगून प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये परतले होते. त्यावेळेस अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून सरळ समर्जन रांगोळी काढून गोड गोड नैवेद्य करून दसरा दिवाळी सण साजरा केला होता. हा उत्सव एवढी गर्दी आहे, मला आज जायला चान्सच नाही व्हिडिओ काढायला. आता अवघडच झालं. जशी कला त्या कलेला जात म्हणून उपमा दिली. त्याला जर जास्तच एखादा आरोग्य जर बोलायला लागला तर तो म्हणेल, भाऊ माझी बी पकवाजाची जाते. कोण्या जातीत जन्माला आला, कोण्या कुळातून, कोण्या गावातून, कोणत्या मातेच्या कुशीत जन्माला आला, त्यानं जर ब्रह्मज्ञान घेतलं मित्रांनो, काही आपले मित्र आलेले भेटायला. काय काय मग आज शाळेत काय काय केलं? शाळेत ना शाळा नव्हती, इथंच मंदिर आहे. ते प्रभात फेरीला होता का नाही तू? हा, प्रभात फेरीला होतो. कस काय मग मजा आली का नाही? डीजे बीजे नाचला का? हा लय नाचला ना. त्याने तू नाचला का? हा एक राडच करून टाकला. दात कुठे गेलं? उंदरांनी खाल्लं. गाईज, आम्हाला जायला चान्स नाही. गर्दी बघू शकता तुम्ही केवढी आहे. आतमध्ये एंट्रीच नाही बघा, खूप झालं. त्यामुळे इथूनच व्हिडिओ बनवायला लागणार आहे. फुलं वाटायची झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. फुलं वाटायची झाली आहेत. आरती चालू आहे. तिकडं फटाकडे वाजताय. पहिले जेवायला बसतात. काय आता सगळे जेवायला बसतायत बघा. पंगत आहे आता. आपण किती पंक्तीला जेवायचं मला? शेवटच्या? मला लय भूक लागली, मी दुसऱ्या पंक्तीला जेवणार. तू पण येणार ना जेवायला? दुसऱ्या पंक्तीला जाऊ आपण. काय बघतो विनय? भूक लागली काय? हा नाही रे लागली, बस आता सांगायचं नाही. पण गाईज, तुफान गर्दी झालेली आहे बघा ना. सगळी पब्लिक बघा किती. इकडे पण पब्लिक फुल, इकडं पण फुल, इकडं पण फुल, फुल पब्लिक. इकडं पण. हा, फायनली जेवाय बसलोय आपण. कार्यकर्ते भूक लागली, लय भूक लागली.
कौशल्या दशरथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जय बोले लक्ष्मण राम सिया का हो अभिनंदन अंजन पुत्र पड़े चरण में राम सिया जपते तन मन हे मंगल भवन अमंगल हारी कृपहु सुदर्शन अचर विहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय तर गाईज सगळं उरकून दमून आम्ही घरी आलेलो आहे. आता बाकीचं नियोजन बघू काय आहे. हे काही सबस्क्रायबर पण आलेत घरी. केले ना पण सबस्क्राईब? हा हा केलंय. केले. तर गाईज संध्याकाळची वेळ आहे आणि मंदिरामध्ये 1111 दिवे लावलेले आहेत. तर ते बघण्यासाठी आपण जाणार आहे. दीपोत्सव आहे. चला. मंगल भवन अमंगल हारी कृपहु सुदर्शन अचर विहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय मेरे तन मन धड़कन में सिया राम है मन मंदिर के दर्पण में सिया राम है. तर मित्रांनो या ठिकाणी आपला दिवस होतोय एंड. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा प्रतीक गाडी ब्लॉग्स. धन्यवाद. जय श्रीराम.